नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मोरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अण्णासाहेब कर्णिक आता सर्व शिक्षकांसमोर आता सांगत असतात की ही जी काही आपण धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती तर ते सर्व जे काही निर्णय होता तर ते केवळ आर.के. मॅडम यांचा होता. कारण आपल्या शाळेतील विद्यार्थी आहे तर त्यांचे पालक हे आपल्या मुलांपासून लांब असे गावगावात राहतात. त्यामुळे मुलांची आणि पालकांची फारशी अशी भेट नाही होत. म्हणून मुलांना आणि पालकांना एकत्र येण्यासाठी, त्यांची भेट होण्यासाठी आणि हे सर्वजण जर एकत्र आलेत आणि आपल्या मुलांसोबत आता ते सर्वजण कुटुंब एकत्र धावले तर मात्र आणि शेवटी घडले सुद्धा तसेच. कारण आज आपल्या प्रत्येक घराघरामध्ये कुटुंबामध्ये आता ही गोष्ट अगदी पोहोचलेली आहे. तर आणि तेवढ्यात मात्र आता रमा आणि साई तेथे येतात. आता लगेच अण्णा त्या दोघांना बघून आता सर्व शिक्षकांना सांगतात की हे बघा, मला तुम्हाला सर्वात महत्त्वाची एक बातमी द्यायची होती. ही माझी लेक रमा कर्णिक, आर.के. मॅडम. आणि त्याच वेळेस अक्षय तिथून समोरून जात असतो आणि खिडकीतून अण्णासाहेबांचं जे बोलणं आहे तर ते अक्षयच्या कानावर पडल्यामुळे अक्षय मात्र आता तेथे स्तब्ध होतो. तेव्हा आता अण्णा पुढे म्हणतात की जे काही माझी मुलगी रमा आहे तर ते आणि आपले साई सर हे सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून एकत्र काम करतात. एकमेकांचे चांगले मित्र तर ते आहेत. आता साईचं नाव घेतल्यानंतर अक्षयला धक्का बसतो. आरोही सुद्धा आता अक्षय सोबतच असते. आता मात्र जेव्हा साई आणि रमा या दोघांचं नाव घेतले जाते तर अक्षयला असे वाटते की नक्की अजूनपर्यंत हे दोघे तर एकमेकांच्या सोबत आहे. तर पण आता मात्र त्या दोघांनी एक असा निर्णय घेतलेला आहे, एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात देऊन एकमेकांचं जे काही राहिलेलं आयुष्य आहे तर एकमेकांसोबत घालण्याचं त्यांनी ठरवलेले आहे. तेव्हा आता हे ऐकून मात्र आता रमाला तर धक्काच बसतो. रमाचा तर असा निर्णय नसतो, परंतु आता हे मात्र अक्षयने ऐकलेले असते. त्यामुळे ते दोघं लग्न करणार आहेत. तर सर्व शिक्षक आता हे सांगितल्यानंतर टाळ्या वाजवतात. तेव्हा त्यांचं अभिनंदन करतात. परंतु रमा मात्र अगदी धक्क्याने अण्णांकडे बघत असते. तिला हे मान्य नसते. अक्षयचं मात्र आता येथे सुद्धा एक खूप मोठा आणखीनच रमाच्या बाबतीत गैरसमज पुन्हा निर्माण होतो. तेव्हा मात्र आता लगेच अण्णा पुढे म्हणतात की मला या कॉन्फरन्समधून आता सर्वांना आमंत्रण सुद्धा करायचं आहे. तेवढ्यात आता अक्षयला इतका म्हणजे धक्का बसलेला असतो. आरोहीचा हात त्याच्या हातात असतो. तेव्हा आता आरोही विचारते की बाबा, अरे काय झाले? अरे चल ना बाबा, तू का थांबलास? त्यावर आता अण्णा पुढे म्हणतात. अक्षय अण्णांचे बोलणे ऐकून घेतो. तर अण्णा आता असे म्हणतात की मंडळी हे बघा, या दोघांचा साखरपुडा येत्या आठवड्यात तर होणार आहे. त्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना आणि आपल्या संस्थेतील सगळ्या स्टाफला साखरपुड्याला येण्याचं आमंत्रण मी आत्ताच देतोय. त्यामुळे मात्र मी अगदी तुम्हाला आमंत्रित करतो की ह्या दोघांना अगदी तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी तेथे नक्की यावे. आत्ताच मी तुम्हाला साखरपुड्याचं सुद्धा आमंत्रण देतो. तेव्हा आता सर्व मॅडम आणि शिक्षक हे रमा आणि साई या दोघांचं अभिनंदन करतात. त्यांना अभिनंदन म्हणत असतात. परंतु अक्षय मात्र आता खूप आणखीनच रडतोय. एवढ्यात मात्र आता आरोही हे ऐकते. आरोही विचारते की बाबा, अरे साखरपुडा म्हणजे काय रे? आता अक्षयला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. अक्षय आता एकदम स्तब्ध आणि रडत असतो. तेव्हा आता लगेच आरोही पुन्हा विचारते की अरे बाबा सांग ना, साखरपुडा नेमकं काय असतो? तर अक्षय रडतच म्हणतो की काही नाही बाळा, काही नाही. कारण अक्षयला एक आता जबर असा पॅनिक अटॅक हे ऐकल्यानंतर आलेला असतो. अक्षय मात्र आता आरोहीच्या हाताला धरतो आणि चल असे म्हणून तिला घरी घेऊन येतो. तेव्हा मात्र आता इरावती अगदी इकडे तिकडे एऱ्याझऱ्या घालत असते. तिला आता भलतेच टेन्शन आलेलं असतं की रमा येथे जिवंत आहे, ते पण आता इतक्या मोठ्या पदावर आणि ह्या अण्णासाहेब कर्णिक यांची मुलगी. म्हणून आता ती विचारतच पडते. आणि तेवढ्यात तेथे अगदी अलगतशा पावलांनी तारा आणि पार्थ येतात. तेव्हा आता तारा म्हणते की आत्या, अगं ऐक ना, काही ड्रेस मला ऑनलाईन करायचे होते, प्लीज तू ट्रान्सफर कर ना. तेव्हा इरावती विचारते की काय ग, काय ट्रान्सफर करायचं? तर तारा म्हणते की पैसे. तर इरावती रागाने म्हणते की झाडाला पैसे लागलेत का? आणि काय ग, तुझी आई जाताना पैसे देऊन गेली होती का आम्हाला? म्हणजे तुझी आई तर एकतर दुसऱ्याबरोबर लग्न करून पळून गेली, ते पण तुला आमच्या अगदी येथे ठेवून आमच्या अगदी माथी तुझं सर्व काही टाकून निघून गेली. तुझा विचार तिने केला नाही आणि आता तू एजा फक्त पैसे मागत असते. एकतर आता तुझी आई निघून गेली तुला सोडून, कुणाबरोबर पळून, आणि आम्ही तुझी जबाबदारी इतक्या अगदी सहजपणे पार पाडतो. तुला काय हवं काय नको हे सगळं काही बघतो. परंतु तुझ्या मात्र डिमांड्स आहे तर ते आणखीन वाढतच चालल्यात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुला काही मिळणार नाही आहे त्या गोष्टीमध्ये आनंद मानायचा. तेव्हा आता तारा खाली मान घालून अगदी उभी असते. इरावती रागाने पुन्हा तिला म्हणते की काय ग, का उभी आहेस अशी?
काय म्हणते ते कळत नाही का तुला? तेव्हा आता तारा फक्त मान डोलावते, लगेच आतमध्ये निघून जाते. पार्थ मात्र आता तेथे उभा असतो. तेव्हा आता पार्थ पुढे येतो आणि म्हणतो की ऐक ना अगं ग्रॅमी. तेव्हा आता इरावती रागाने म्हणते की काय रे, तुला सुद्धा काही नव्याने सांगायला हवं का? बाळा पार्थ असं रागाने म्हणते. तेव्हा आता पार्थ सुद्धा खाली मान घालतो आणि तो सुद्धा गुपचूप आतमध्ये निघून जातो. तेव्हा आता हे दोघे आतमध्ये गेल्यानंतर इरावतीला खूप टेन्शन येते. इरावती आता आपल्या स्वतःच्या मनाला म्हणते की पैसे पैसे, एकतर अगदी हे डोकं काम करेन असं झालेलं आहे आणि यांना सारखे पैसे पैसे लागतात. तेव्हा मात्र आता इरावती तोच विचार करते की रमाने हे सर्व कसे मॅनेज केले आणि ती मात्र आता या संस्थेमध्ये आली कशी आणि ह्या अण्णासाहेब कर्णिक यांची मुलगी झालीच कशी. परंतु हे मात्र झाले कसे हे आता शोधलं पाहिजेलच. परंतु रमाला काउंटर करण्यासाठी आणि अक्षयचं मन जिंकून घेण्यासाठी कुणाला तरी प्लॅन तर करावंच लागेल आणि हे सुद्धा मला लवकरात लवकर करावं लागेल, कारण ते पण रमा इथे आहे हे अक्षयला कळण्या अगोदर. परंतु अगं वेडे, अगं इरावतीला माहितीच नसतं की अक्षयला रमा आता इथे आहे हे सर्व कळालेले असतं. त्यानंतर इरावती आता सोप्यावर विचार करत बसलेली असते. तिला आता खूप टेन्शन येते आणि तेवढ्यात आरोही आपल्या हातामध्ये ट्रॉफी घेत धावतच येते आणि हे बघ ना अगं इराजजी अगं बघ ना इकडे, मला अगदी आणि बाबांना हे ट्रॉफीचं बक्षीस मिळालं, मी जिंकले स्पर्धेमध्ये. आर्था आणि लगेच रमाकांत काकासुद्धा त्यांच्या सोबतच असतात. तेव्हा आता आरोही सांगत असते की अगं इराजजी, तुला एक गंमत माहिती आहे का? तेथे मात्र बाबा हा वेळेवर नाही पोहोचला. किती वेळ मी त्याची वाट बघत होते, परंतु आरके मॅडम माझ्यासोबत धावल्यात आणि त्यांनी सुद्धा आम्हाला जॉईन केलं. अक्षयला मात्र आता खूप त्रास होत असतो. तेव्हा आता अक्षय आता इतका त्रासात आहे, रमाकांत काका त्याच्याकडे लक्ष देत असतात. त्यांना सुद्धा काही कळत नाही की नक्की अक्षयला काय झाले असेल. तेव्हा आरोही इरावतीला सांगत असते की अगं आम्ही तिघे जेव्हा एकत्र धावलो, आरके मॅडम, मी आणि बाबा, तेव्हा लोकांना काय वाटलं की आम्हीच एकत्र फॅमिली आहोत. अगं मी नाही का त्या आरके मॅडमला अगदी आई म्हणून मिठी मारली होती. तेव्हा त्या खूप सॅड झाल्या होत्या, अगदी रडायला लागल्या होत्या. परंतु आज मात्र मी त्यांना सॉरी म्हटले, कारण मी त्यांना आई म्हणाले होते ना म्हणून. आणि हे बघ ना इराजजी, अगं ही ट्रॉफी मला आणि बाबांना मिळाली. आता आरोही तिचा आनंद अगदी गगनात मावेनासा होतो. ती अगदी आनंदाने हे सर्व सांगत असते. परंतु आता अक्षयला इतका त्रास होत असतो, कारण रमा आणि साई या दोघांचं लग्न होते ही न्यूज आज त्याला समजलेली असते. तेव्हा आता इरावती लगेच आरोहीला म्हणते की नाईस, काँग्रेस अगदी रमा असं म्हणून जाते आणि पुन्हा ती स्वतःच गोंधळून जाते. आरोही म्हणते की अगं इराजजी, अगं तू कुठे चाललीस? इरावती आता काही न बोलता लगेच आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता काका म्हणतात की इला अचानक काय झालं असेल. तेव्हा मात्र आता अक्षयला खूप त्रास होत असतो, त्याच्या हातापायांना मुंग्या येत असतात आणि तो तसाच अगदी म्हणजे रडत असतो आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा आता काका अक्षयकडे बारीक लक्ष देतात. आता आरोही सुद्धा अक्षयकडे बघत असते. तर आता अक्षय आत गेल्यानंतर काका हे आर्था आणि आरोहीला म्हणतात की चला तर, आणि त्यांना आतमध्ये घेऊन जातात. त्यानंतर आता इकडे घरी आल्यानंतर रमा ही अण्णांना म्हणत असते की अण्णा हे सर्व काय आहे, तर जे काही होते ते सगळ्यांसमोर अनाऊन्स करण्याची काय गरज होती तुम्हाला? एकतर हे सर्व करण्या अगोदर मला विचारायचं होतं. तर अण्णा म्हणतात की अगं किती वेळेस मी तुला हे सर्व विचारणार, किती वेळेस मी तुला हे सर्व विचारू, आणि रमा तू कधी निर्णय घेणार आहे तर? आणि हे बघ बाळा, अगं तू जितका जास्त वेळ घेत राहणार तितका हा अण्णा म्हातारा होत राहणार आहे, हे लक्षात घे. आणि हे बघ अगं, मला तुमचा सुखी संसार बघायचा आहे, तुमचं लग्न झालेलं मला माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे. आणि हे बघ रमा, अगं तुमचा भूतकाळ विसरून तुम्ही नवीन आयुष्याची जी सुरुवात केलेली आहे तर ती मला माझ्या डोळ्यांनी बघायची आहे ग. आणि हे बघ अगं, मला माझ्या नातवंडा सोबत सुद्धा खेळायचं आहे ग. त्यामुळे मला एक गोष्ट सांग की तू साईबद्दल काय विचार केलास? तेव्हा आता रमाला खूप राग येत असतो आणि तिला हा निर्णय मान्य नसतो, परंतु अण्णांसाठी ती शांत असते. अण्णा विचारतात की अगं स्वतःच्या भूतकाळामध्ये तू किती गुंतून पडणार आहेस, कुठपर्यंत तू त्यात अडकणार आहेस? आणि हे बघ रमा, तू इतकी स्वार्थी नाही, आणि जर तू मला विचारशील तर आता फक्त मला तुमच्या दोघांच्या आनंदाचा विचार आहे. तर कारण तुम्ही दोघांनीच माझा जीव वाचवला आणि तुमच्यामुळे मला आज हे नवीन जीवन मिळालेलं आहे. तर माझ्याच लोकांनी माझा घात केला, ते लोक मला मारायला निघाले होते.
पण मला एक गोष्ट सांगा, त्यावेळेस तुम्ही माझे होते तरी कोण? तरीसुद्धा तुम्ही कशाचाही विचार न करता माझा जीव तर वाचवला. तुम्ही परके होते तरीसुद्धा माझ्यासाठी धावून आलेत, परंतु माझ्याच लोकांनी मला मारायला अगदी इतका प्रयत्न केला होता. त्यामुळे मी तुला रमा एक गोष्ट सांगतो की अगं बाळा, साई इतका चांगला मुलगा तुला दुसरा कुठेही नाही मिळणार ग. अगं 7 वर्ष तो तुझ्यासाठी थांबलेला आहे, तर त्यामुळे हे बघ रमा, अगं मला तुझ्या ह्या जखमावरचं असं भळबळत राहणं नाही चालत ग. आणि साईचं सुद्धा तुझ्यासाठी असं तात्कळत अगदी राहणं हे सुद्धा मला नाही बघवत. तेव्हा आता रमाला हेच कळत नसतं की मी कसं यांना सांगू की अक्षय आणि माझी मुलगी आरोही इथे आहे. तर साई आता एकटक रमाकडे बघत असतो आणि रमा मात्र अण्णांकडे. तेव्हा आता अण्णा पुढे रमाला समजावतात की रमा हे बघ, मी अगदी तुला ही सर्व मनापासून आणि एका बापाच्या नात्याने समजावतो. तुमचा साखरपुडा हा पुढच्या आठवड्यात होणार आहे, तर आणि एका महिन्याभरात तुमच्या दोघांचं लग्न सुद्धा होणार आहे. तर आता हे ऐकल्यानंतर साईला सुद्धा आणि रमाला सुद्धा धक्का बसतो. तेव्हा अण्णा म्हणतात की हा जो निर्णय आहे तो फायनल आहे आणि हे बघ तुला तो मान्य करावाच लागेल. रमा आता साईकडे बघत असते आणि साई रमाकडे बघत असते. त्यानंतर आता एक अशी अक्षयच्या आयुष्यात येण्यासाठी एक मुलगी आलेली असते आणि ती मुलगी मला आता रस्त्याने जात असताना एका आजीची खूप सेवा करत असते. कारण आजी तिथे आता बसलेली असते. तिला काहीतरी लागले म्हणून ही तिच्या अगदी हाताला धरून तिला एका ठिकाणी बसवते. आपल्या हाताने प्रेमाने तिला अगदी जेवण भरवत असते. आणि हे बघा, तुमची व्यवस्था आपण एका चांगल्या ठिकाणी करूयात आणि आजी यात काही तुम्हाला जेवण आहे, त्यामुळे तुम्हाला भूक लागली तर तुम्ही नक्की खाऊन घ्या. तेव्हा आता सर्वजण त्या मुलीचं खूप कौतुक करत असतात की खरंच किती चांगली मुलगी आहे, किती काळजी करतेस. आणि आता आजीसुद्धा ह्या मुलीला एक असा छान आशीर्वाद देत असते. तेव्हा आता ही नवीन जी मॉडर्न मुलगी आहे तर आजीला म्हणते की सांभाळून जा आजी आणि स्वतःची काळजी घ्या मात्र. तेव्हा आता इरावती हे सर्व बघत असते. मात्र आता सगळेजण तेथून निघून गेल्यानंतर आता ह्या मुलीचं हे एक ड्रामा असतो. कारण आता हा सर्व शूट करण्यासाठी तिने हे सर्व प्लॅनिंग केलेले असते आणि ज्या शूट करणारा माणूस आहे तो धावतच तिच्याजवळ येतो. ती विचारते की सर्व शूट केले का तू? तेव्हा आता लगेच ती त्याला सॅनिटायझर आहे का तुझ्याकडे असं विचारून लगेच आपले हात ते सॅनिटायझरने स्वच्छ करते. तेव्हा मात्र इरावती हे सर्व बघत असते की हे जे काही सुरू होतं हे तर तिचं नाटक होतं. तर आणि आता ती अगदी त्या आपल्या माणसाला म्हणत असते की शी, एका घाणेरड्या बाईला मला शूटिंगसाठी हात लावा लागला आणि आता मोबाईलमध्ये काय शूट केलेलं आहे ती बघत असते. तेव्हा आता तोपर्यंत त्याला दुसरा कॅमेरा आणायला सांगते आणि आता इरावती मस्त तिचं सगळं काही रेकॉर्डिंग व्हिडिओ काढून घेत असते. तेव्हा मात्र आता लगेच तो माणूस तो कॅमेरा घेऊन येतो आणि तिला दाखवतो. तेव्हा ती खुश होते आणि नाईस असं म्हणते. तेव्हा आता लगेच जे इरावती हे सर्व ओळखते. इरावती आता खूप हसत असते आणि आपल्या मनात स्वतःला म्हणते की लाईकसाठी आणि व्ह्यूजसाठी हे जे काही सुरू होतं तो तर हा खटापट त्यासाठी होता. तर आता मात्र इरावतीने हिचा प्लॅन ओळखलेला असतो. एका बाईला मदत करणे हे तर हिचा प्लॅनचा एक भाग होता. मग चला आपण आता हिला ब्लूटूथ करूया. आणि तेवढ्यात इरावती हाय करत तिच्या जवळ येते आणि आता त्या मुलीला तिचं नाव विचारते. तेव्हा आता ती मुलगी हसते आणि म्हणते की नाव कशाला हवं आहे तुम्हाला? तेव्हा आता इरावती म्हणते की नाही ग, तू जे काही केलंस ना ते सर्व मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. इरावती तिला म्हणते की अगं अशा लोकांची एक मी खूप मोठी फॅन आहे. तेव्हा आता ती मुलगी विचारते की काय तुम्ही फॉलो करतात का मला? आणि मला सोशल वर्क करायला खूप असे आवडते असे ती इरावतीला सांगत असते. तर इरावती म्हणते की अगं नाही, अगं सोशल वर्क नाही, परंतु त्यानंतर मात्र तुम्ही जे काही केलंस ना ते मी माझ्या डोळ्यांनी स्वतः बघितलंस की तुम्ही हे सर्व कशासाठी करत होतात. तर ते आणि हे बघ अगं, मी माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा सर्व रेकॉर्ड करून घेतलेलं आहे आणि खरंच छान बरं का. परंतु माझं एक तुझ्याकडे काम होतं, कारण तुमच्यासारख्या सोशल वर्क करणाऱ्या माणसांकडे माझं एक काम होतं, ते काम तू करशील का? आणि हे बघ, तू पैशाची काळजी करू नकोस, तुला हवे तेवढे पैसे मिळतील. तेव्हा त्या मुलीच्या हातातील तिचा मोबाईल घेते आणि इरावती स्वतःच आपला नंबर देते. यामध्ये माझा नंबर आहे. आणि तिच्या त्या माणसाकडे बघत आता इरावती खूप हसते आणि म्हणते की छान छान आहे तुझं सोशल वर्क. तेव्हा मात्र आता ह्या मुलीला शेवटी इरावतीचं ऐकावंच लागणार असते, कारण नाहीतर तो व्हिडिओ इरावती सोशल अगदी मीडियावर जर तिने टाकला तर ह्या मुलीचं सगळं काही अगदी जे तिने आत्तापर्यंत कमावलेलं आहे तर ते सगळं वाया जाईल. म्हणून आता ती अगदी शांत असते आणि इरावतीकडे बघतच आता इरावती तेथे निघून जाते. त्यानंतर अक्षय इकडे खूप असा पॅनिक होतो. त्याला अगदी उभं राहण्याची सुद्धा
ताकद नसते त्याला आता मैदानावर जे काही घडलेले आहे, धावण्याच्या स्पर्धेमध्ये रमा ही आरोहीचा हात धरून तिच्या सोबत असते, हे क्षण त्याला आठवत असतात आणि आता रमा आणि त्या दोघांमध्ये संभाषण झालेलं आहे ते सुद्धा त्याला आठवते। आता जेव्हा अण्णा हे सगळ्या शिक्षकांसमोर सांगत असतात की आता साई आणि रमा हे दोघं लग्न करत आहे, लवकरच त्यांचा साखरपुडा होत आहे, हे सुद्धा जे काही अनाऊन्स करून सांगितलेलं आहे ते सुद्धा अक्षयने ऐकलेलं असते। अक्षयला आता हे सुद्धा आठवते। या सगळ्याचा विचार करून अक्षय खूप टेन्शनमध्ये येतो, पॅनिक होतो। अक्षयला इतका त्रास होत असतो तेवढ्यात तेथे आर्था, आरोही आणि काका येतात। काका म्हणतात की अक्षय अरे काय रे, काय होतं, कसला त्रास होतो तुला? तेव्हा आता लगेच काका विचारतात की काय झालंय, तर अक्षय म्हणतो की अरे काका मला, तर अक्षयला खूप घाम सुद्धा आलेला असतो। तर आरोही म्हणते की काय झालं रे बाबा तुला, काका सांग ना, अरे याला काय झाले? तेव्हा आता काका विचारतात की अरे अक्षय मी ग्राउंडवर आल्यापासून बघतोय, जेव्हा ग्राउंडवर होतो तेव्हा सुद्धा अगदी तू अस्वस्थ दिसत होता, नक्की काय झाले अक्षय तुला? आरोही अगदी त्याच्या प्रेमाने हात फिरवत असते त्याच्या चेहऱ्यावरून आणि विचारते की काय रे मॅडम तुझ्यावर रागवल्यात का आणि त्या तुला नोकरीवरून काढून टाकणार आहेत का? तेव्हा आता अक्षय खूप घाबरलेला दिसतो। अक्षय म्हणतो की मला अगदी एक्झॅक्टली अगदी अटॅक येतोय, नक्की काय झाले हेच मला नाही कळत, माझ्या आईला जो त्रास व्हायचा तसं काहीतरी मला सुद्धा होते। तेव्हा आता आरोही म्हणते की थांब मी आलेच, असे बोलून ती धावतच जाते। तर आता काका म्हणतात की अक्षय डॉक्टरांना फोन करत असतात आणि अक्षय म्हणतो की नाही काका हे बघ नकोय आता। अक्षय ऐकायला तयारच नसतो आणि तेवढ्यात धावत येणारी जी आरोही आहे हातामध्ये फूल घेऊन येते आणि ती म्हणते की बाबा याचा तू वास घे बरं लवकर वास। आता अक्षय वास घेतो तेव्हा आरोही विचारते की बाबा आता बरं वाटतं ना रे? तेव्हा अक्षय आरोहीला विचारतो की हे तुला कसं सुचलं? तेव्हा आता लगेच आरोही सांगते की अरे सीमा आजी मला सांगायची की जेव्हा तिला हा सगळा त्रास व्हायचा तेव्हा मात्र माझी आई होती ना, तिला ते सोनचाफ्याचं फूल आणून देत होती, मग तिला बरं वाटायचं। आणि तेवढ्यात अक्षयला आता रमाने जे विचारलेले आहे की आई कशा आहेत हे सर्व विचारलेले क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात। तेव्हा आता आरोही म्हणते की चल तू ह्या सोनचाफ्याच्या फुलाचा वास घे बरं। आणि आता हे आठवल्यानंतर अक्षय पुन्हा म्हणतो की मला हे फूल सुद्धा नकोय आणि तो फूल फेकून देतो। तेव्हा मात्र आता आरोही म्हणते की अरे बाबा काय करतोस तू, अरे वास तर घे, आणि मला कोणी नकोय, मला माणसं सुद्धा माझ्या जवळ नकोय, अक्षय आता बडबड करत असतो। तर आरोहीचा जीव अगदी तुटतो। आरोही म्हणते की अरे बाबा फूल घे ना, तू वास घे, आणि काय झाले तुला, तू का असं बोलतो? तेव्हा आता काका हे आरोहीला समजावतात की बाळा हे बघ, आणि ती आता तेथून जायला तयारच नसते। ती आता म्हणते की बाबा तू ह्या फुलाचा वास घे। तेव्हा आता काका म्हणतात की अगं आरोही बाबाला काही झाले नाही बाळा, चल नंतर भेटायला येऊयात आपण बाबाला। म्हणून काका आता आरोहीला उचलतात आणि तेथून बाहेर घेऊन जातात, परंतु आरोहीचा गुंतलेला असतो। ती म्हणते की नाही मला बाबाजवळ थांबायचे, परंतु काका तिला उचलून घेऊन जातात। त्यानंतर आता इकडे अक्षयने जे काही सांगितलेले आहे ते सर्व रमाला आठवत असते। रमा प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते की अक्षयने आता कुटुंबाच्या बाबतीत जे सांगितलेले आहे, आणि आरोहीने जेव्हा आता परी म्हणून हाक मारली तेव्हा आता जी आई अगदी म्हणून तिने घट्ट मिठी मारली, ते सुद्धा सगळे क्षण रमाला अगदी तिच्या डोळ्यासमोर येत असतात। आरोहीने सुद्धा मला ओळखले की हीच माझी आई आहे, आणि खरंच आरोही तर माझी मुलगी आहे। या सगळ्याचा या क्षणाचा आता रमा विचार करत असते। रमा ह्या सगळ्याचा विचार करून स्वतःला म्हणते की आरोही माझी मुलगी आहे, तर इतक्या वर्षापासून मी तिला शोधत होते आणि हे मला माहिती होतं की एक ना एक दिवस ती माझ्या समोर उभी राहील, मला आई म्हणून हाक मारेल। अगदी तसेच झाले, इतक्या दिवसापासून ती माझ्या समोर होती, माझ्या डोळ्यासमोर होती, मी तिला नाही ओळखू शकले, परंतु माझ्या आरोहीने मला तर ओळखलं, म्हणून तर त्या दिवशी ती मला आई म्हणून बिलगली सुद्धा। माझी आई परी होऊन आली आणि ती तूच आहेस, तिचं अगदी ठाम मत होतं, आरोहीला माहिती होतं, परंतु मी तर काय केलं, मी तिच्याशी किती कठोर वागले, माझ्या हाताने मी तिच्या केसांच्या दोनवेने बांधून दिल्या, तरी सुद्धा त्यावेळेस मला हेच कळलं नाही की ती माझी मुलगी आहे। तर मग असं कसं होऊ शकतं, मला हे सर्व का कळाले नसेल? सॉरी आरोही, तू इतकी वर्ष माझी वाट बघितली, अगं माझ्या स्पर्शाची, माझ्या मायेची, माझ्या प्रेमाची तू वाट बघत राहिलीस, सॉरी ग, मला माफ कर ग। अगं हे मुद्दाम मी नाही केलं, तुझ्यापासून दूर जाणं हा माझा निर्णय नव्हता बाळा, तुला माझ्यापासून हिसकावून घेतलं गेलं, आणि तरी सुद्धा पण अक्षय ते पाचगणीमध्ये काय करतात आणि त्यांनी देवधर हे आडनाव का ठेवलं असेल, या सगळ्याचा आता आपल्याला विचार करून सर्व सत्य शोधून काढावंच लागेल असे आता रमा ठरवते। आणि तिच्या डोळ्यामध्ये आता खूप पाणी येत असते, सारखी तिला आरोहीची आठवण येते। त्यानंतर सकाळ होते, आरोही उठते, परंतु ती
राणीने डोळे बंद करून घेतलेले असतात, कारण डोळे जे उघडायचे तर बाबांना बघूनच असा तिचा रोजचा नियम असतो। म्हणून मात्र आता ही डोळे बंद करून ती बाबा बाबा असं आवाज देत येत असते आणि तेवढ्याच समोरून राणी येते। राणी विचारते की आरोही अगं कुठे निघालीस? आरोही म्हणते अगं मला बाबांना बघायचं आहे डोळे उघडण्या अगोदर। राणी म्हणते की हो कळाले मला आणि लगेच अक्षय तिथे सोफ्यावरच झोपलेला असतो। तर राणी म्हणते की अक्षय भाऊ अहो तुमची लेक काही डोळे उघडायला तयार नाही। ती म्हणते की मला बाबांकडे जायचं आहे आणि तुम्हाला बघितल्याशिवाय तिला तिच्या दिवसाची सुरुवातच करायची नसते। तेव्हा आता अक्षय उठून बसतो, आरोहीकडे बघून तो हसतो। तेव्हा आता लगेच आरोही डोळे बंद करून विचारते की बाबा अरे तू कुठे आहेस? तेव्हा आता राणी अक्षयला विचारते की अहो साहेब काय झालं, तुमचे डोळे इतके लाल कसे झाले? तेव्हा आता अक्षय म्हणतो की आरोही बाळा डोळे नाही उघडणार, म्हणून तो तिला गुदगुल्या करतो। तेव्हा आता आरोही अगदी हसत डोळे उघडते आणि अक्षयला गुड मॉर्निंग करते आणि स्माईल म्हणून ती आपल्या हाताने अक्षयला तोंडाला हात लावत त्याला अगदी हसायला सांगते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की चला आता तयार व्हायचं। तर आरोही त्याच्या चेहऱ्याला हात लावते, डोळे बघते आणि विचारते की बाबा तू रात्री झोपला नव्हतास का? तुझे डोळे इतके लाल का झालेत रे? तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही बाळा अगं मी झोपलो होतो ना इथे। तर आरोही पुन्हा त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि विचारते की तू इथे रडत होतास का? सांग ना बाबा अरे काय झालं होतं? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं नाही बाळा काही नाही झालेले मला, आणि चल आता आपल्याला शाळेला उशीर होतो जायला, चल आवरायला घ्यायचं। तेव्हा आता अक्षय राणीला आरोहीचं आवरायला सांगतो। तेव्हा आता राणी सारखी अक्षयकडे बघत असते, तिला सुद्धा खूप वाईट वाटतं अक्षयची ती अवस्था बघून। तेव्हा आता आरोही राणीला म्हणते की बाबाला सुद्धा आईची आठवण येत असेल ना? अगं मला सुद्धा येते ग राणीताई, माझ्या आईची खूप आठवण येते। म्हणून आरोही अगदी खूप अशी नाराज होते। त्यानंतर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता साई मात्र रमाला विचारत असतो की तुम्ही जर ह्या नात्याला तयार नसाल तर आपण थांबूयात, परंतु रमाचा काय असा निर्णय होतो? रमा लगी साईला म्हणते की साई मी तयार आहे, आपण एंगेजमेंटची तयारी करूयात। आता मला माहिती आहे की आपण आता मागे नाही तर पुढे जायचं आहे आणि ते पण मला तुमच्यासोबत पुढे जायचं आहे। त्यानंतर आता जे अण्णासाहेब कर्णिक आहे तर त्यांनी साखरपुड्याचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे जेवणाचं तर ते अक्षयला दिलेले असते। तर अक्षय नाकारतो, अक्षय म्हणतो की मी हे सर्व नाही घेऊ शकत। अण्णा विचारतात की का तुम्ही हे सर्व कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकत नाही? तुम्हीच तर म्हणाला होतात की मला पैशांची खूप गरज आहे, मग असे का वागतात? त्यावर आता अक्षय म्हणतो तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा मला खरंच लग्न समारंभाचे हे कॉन्ट्रॅक्ट मी नाही घेत। तेव्हा आता अण्णा अक्षयकडे बघतात आणि विचारतात की देवधर तुम्हाला खरंच तुमच्या कुटुंबाची काळजी आहे का हो? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा मला खूप काळजी आहे माझ्या कुटुंबाची, परंतु तेव्हा आता अण्णा विचारतात की त्याचं कारण काय आहे? तेव्हा आता अक्षयला हेच कळत नसते की नक्की आता हे कॉन्ट्रॅक्ट मी का घेत नाही, कारण जिचं मी आता हे लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट घेत आहे तर ती माझीच बायको आहे। आता हे अक्षय कसं अण्णांना सांगणार असतो? तेव्हा मित्रांनो काय असा चमत्कार होईल आणि रमा आणि अक्षय पुन्हा असे एकत्र येतात ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।